मुद्दे प्रामुख्याने होते त्याचा आम्ही ज्यावेळेस विचार केला तर काही मुद्दे पॅन महाराष्ट्र आम्हाला लक्षात आले, काही मुद्दे मतदारसंघाच्या लक्षात आले, काही ठिकाणी आमच्या उमेदवारांची 2-2 वेळा 3-3 वेळा निवडून आल्यामुळे काही अँटी इन्कम्बन्सी आमच्या लक्षात आली की जी अँटी इन्कम्बन्सी आम्ही सुरुवातीच्या काळात ओळखू शकलो नव्हतो. विशेषतः काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत, हे कांद्याचा मुद्दा असेल, याचा निश्चितपणे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे. त्यासोबत जी काही जागतिक व्यापार पेठेमधल्या अडचणींमुळे सोयाबीन आणि कापूस या दोघांचे भाव मध्यंतरी कोसळल्यानंतर ते थोडे परत वर आले, पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला. आम्ही त्याला भावांतर योजना अनाउन्स केली होती, पण आचारसंहितेचा गणित चुकल्यामुळे आम्ही लोकांना ते पैसे देऊ शकलो नाही. काही प्रमाणात त्याचा रोष देखील आम्हाला निश्चितपणे सहन करावा लागला आहे. संविधान बदलाचा विषय तर निश्चितपणे आहेच. काही प्रमाणात अल्पसंख्याकांचं कन्सोलिडेशन आणि विशेषतः मुंबई सारख्या ठिकाणी आणि अनेक ठिकाणी हे देखील एका वेगळ्या पद्धतीचा नरेटिव्ह त्यांच्यामध्ये गेल्यामुळे ते अधिक प्रमाणात झालं. काही भागामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे सरकारने आरक्षण दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी एक नरेटिव्ह तयार करण्यात आला, तो मला असं वाटतं की आम्ही इफेक्टिव्हली उत्तर देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे त्याचा देखील एक फटका निश्चितपणे आम्हाला पडला. विशेषतः मराठवाड्यामध्ये हा फटका आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे पडला. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये म्हणजे त्याच्या सोबतच फार जास्त पोलराइज्ड अशा प्रकारची निवडणूक ही मराठवाड्यामध्ये तयार झाली आणि त्याच्यामुळे त्याच्याही काही अडचणी या आमच्या लक्षात आलेल्या आहेत. त्याची काय सुधारणा केली पाहिजे ती निश्चितपणे आम्ही करू आणि इफेक्टिव्हली जे काही काम आपण केलेलं आहे त्या संदर्भात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू. आमची ही बैठक झाल्यानंतर लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अजितदादा पवार यांच्यासोबतही एक बैठक घेऊन काही समन्वयाचे बस